वेलकम टू मनीषाज क्रिएशन। आज आपण इथे चमचमीत अशा मसालेदार शेवग्याच्या शेंगा बनवत आहोत। तर त्यासाठी आपण इथे शेवग्याच्या शेंगा कापून घेतलेल्या आहेत। त्या स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आणि उकळत्या पाण्यात आपल्याला त्या शिजवून घ्यायच्या आहेत। शिजवताना मीठ ॲड करायचं आहे। एक 5 ते 7 मिनटं आपल्याला शेवग्याच्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत। 5 ते 7 मिनटं झालेले शेवग्याच्या शेंगा शिजलेल्या आहेत। मी आता प्लेटमध्ये त्या काढून घेते आणि त्यासाठी लागणारा मसाला आपण इथे आता परतून घ्यायचा आहे। तर 1 चमचा तेलामध्ये 1 कांदा चॉप करून घेतलेला आहे, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंचाचं आलं, छान ब्राऊन होईपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे। कांदा लाल झाल्यानंतर त्यामध्ये पाव कप सुकं खोबरं आणि 1 चमचा तीळ ॲड करायचं आहे। ते पण छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। मसाला छान ब्राऊन झालेला आहे। आपण आता तो प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। त्यामध्ये 1 मोठा टोमॅटो मी ॲड करणार आहे ग्रेव्हीमध्ये। तर त्यातला अर्धा मी वाटणात ॲड करणार आहे आणि थोडी कोथिंबीर। मसाला आपला थंड झालेला आहे, तर आपण तो वाटून घेऊया। आता आपल्याला मसाला वाटून झालेला आहे, आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर त्यामध्ये 2 चमचा कढईमध्ये तेल घेऊन अर्धा टोमॅटो आणि कोथिंबीर परतून घ्यायची आहे। फोडणीला कोथिंबीर टाकली तर कोथिंबीरचा फ्लेवर छान उतरतो, भाजीला टेस्ट एक वेगळी येते। चिली पावडर, हळद आणि 1 टीस्पून किचन किंग मसाला ॲड केलेला आहे, तो पण छान परतून घ्यायचा आहे। आता कांदा खोबऱ्याचं वाटण ॲड केलेलं आहे, ते छान परतून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत मसाला शिजवून घ्यायचा आहे। 1 कप इथे मी पाणी ॲड केलेलं आहे। टेस्टनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि 1 टीस्पून चाट मसाला त्यात टाकायचा आहे। बॉईल केलेल्या तुमच्या शेवग्याच्या शेंगा ॲड करायच्या आहेत आणि छान परतून घ्यायचं आहे। बघा कशी अशी चमचमीत अशी आपली शेवग्याच्या शेंगांची ती भाजी रेडी झालेली आहे। तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे कळवा। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। थँक्यू।